कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री. सूर्य हिंमत कशी झाली तुझी हिंमत कशी झाली आज? ए! सूर्या काय करतोय शांत हो जरा. जाओय बापू, हे करण्यापेक्षा आम्हाला मारा तुम्ही. आम्हीच कुठतरी कमी पडलो असलो पाहिजे. आमचे चिरंजीव चुकले म्हणजे आम्हीच चुकलो. चिरंजीव काय करून बसला ते? दृष्ट लागण्यासारखा संसार सुरू असताना कुठली अवदसा आठवली तुम्हाला? काय केलं होतं या देवी सारख्या पोरीनं की तुम्ही तिच्यावर हात उगारलात? बोला बोला. देवाचा सण साजरा करायचा सोडून हा कुठला शिमगा साजरा करायला लावलात? डॅडी मीच काय अख्खं गाव तुमचा आदर करत म्हणून तर लोक न्यायाच्या आशेने तुमच्या जवळ येतात आणि तुम्ही तसा न्याय बी देतात. पण आज न्याय देताना ना बापाच्या माहेचा पदर आड नाही आला पाहिजे डॅडी. शत्रूला शिक्षा देताना शत्रू म्हणून नाही तर गुन्हेगार म्हणून शिक्षा द्या डॅडी. चिरंजीव आज आमच्याच हातानं आमचं तोंड दाबायची पाळी आणली तुम्ही आमच्यावर. मान्य आहे माणूस चुकतो, पण एवढा आमचं असं काय चुकलं की असे वागलात तुम्ही? लाज कशी वाटली नाही तुम्हाला? सुनबाई तुम्हीच सांगा, असं काय झालं का तुमच्यावर एवढं प्रेम करणाऱ्या आमच्या लेकावर तुमच्यावर पहिल्यांदा हातोगाऱ्याची पाळी आली? खरंच डॅडी पहिल्यांदा घडलंय का हे सगळं? माझी खात्री आहे लग्न झाल्यापासून हा शत्रू त्रास देत असणार तेजूला. सूर्या मी सांगत होते ना तुला आधीपासून तेजू आनंदी नाहीये त्या घरात, पण तू ऐकलं नाहीस माझं. तुझा अगं कुठला विषय कुठे घेऊन चालली तू? सुनबाई आनंदी नसता तर इतके दिवस आमच्या घरात राहिल्या असता का? आम्ही काय उत्तरच देणार नाही. जे काय बोलायचं ते आमच्या सुनबाई बोलतील. बोला सुनबाई. चिरंजीव तुम्हाला रोज त्रास देतात का? बोला बोला, खरं काय ते बोला. जावई बापू, तुमचा तुमच्या आत्यावर तर विश्वास आहे ना? काय हो, आपले चिरंजीव आपल्या सुनबाईंना त्रास देतात का? बोला काहीतरी. अहो सुनबाई तुम्ही तरी काहीतरी बोला. तुम्ही बोललंच पाहिजे. आम्हाला माहित नाही असं तुमच्या दोघात काय हाय का? बोला, जे काय असेल ते बिंदास बोला. तुम्ही जर अशा गप्प राहिलात ना तर लोक आमच्यावर संशय घेतील. आमचा तुमच्यावर दबाव आहे असा त्याचा अर्थ होतो. सोनबाई तुम्ही समजूतदार आहात, तुम्हाला दोन्ही घरचं भलं कळतं. बोला, आमचे चिरंजीव तुम्हाला रोज त्रास देतात का? तेजू घाबरू नको, बोल. हे बघ
मग तुझा सूर्यात आता आहे तुझ्यासोबत, बोल. अगं बोल ना. तेजू प्लीज बोल. हे बघ, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो हे विसरू नकोस हं? तेजू, आज जर बोलली नाहीस ना तर परत कधीच बोलू शकणार नाही. त्यामुळे प्लीज बोल. बोला सुनबाई, आमचे चिरंजीव तुमच्याशी चुकीचं वागतात का? अख्खी जगताप फॅमिली संपव. जर का हे लग्न फिसकटतंय ना तर त्यांचं अख्खं खानदान संपलं. तेजू बोल. नाही, आज जे झालं ते पहिल्यांदाच झालं. झालं का? पटली का खात्री? आता तरी बसला का विश्वास? आम्ही सांगत होतो ना, आमचे चिरंजीव तसं वागणारातले नाहीत हो. पण मग आज तरी कसं काय हात उचलला शत्रूने? ते बी सुनबाई सांगतील. बोला सुनबाई, काहीतरी तर झालंच असलं पाहिजे ना. ते मला चक्कर आली आणि या सगळ्यामध्ये आम्ही लग्नाच्या विधींना पोहोचू शकलो नाही, म्हणून त्यांना राग आला. चिरंजीव, आम्हाला मान्य आहे हो, सुनबाईवर तुमचा लय जीव आहे. पुढचे 7 जन्म तुम्हाला हिच बायको हवी, म्हणून तुम्ही तो शिवरात्रीचा लग्नाचा सोहळा करायला तयार झालात. सगळं मान्य आहे, पण हे काय वागणं झालं का? ही काय पद्धत आहे का? अहो, गावची प्रथा मान्य आहे, पण आपल्या माणसाचा जीव जाता तुम्हाला प्रथेचं पडलंय. ऐन वेळी आली सुनबाईला चक्कर, ह्या त्यांची काय चूक आहे म्हणतो मी. हा, डॅडीच्या भावनेच्या भारात घडलं, पहिल्यांदाच घडलं. असं नाही होणार परत. नाही नाही नाही, पहिल्यांदा नाही झालंय हं हे. डॅडी, तुमच्या भीतीमुळे तेजू खरं काय ते सांगत नाहीये, पण माझी खात्री आहे, शत्रूने याआधी सुद्धा तेजूवर हात उगारला असणारच. सूर्या, तुला आठवत आहे ना, आपण डॅडींच्या घरी जेव्हा राहायला गेलो होतो तेव्हा शत्रूने सगळ्यांसमोर तेजूवर हात उगारला होता. आठवत आहे ना तुला? शत्रुराव, तेव्हा सुद्धा शत्रू हेच बोलला होता, चुकून झालं, राग आला म्हणून हात उगारला. अरे, राग तर प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी येतच असतो, पण म्हणून काय प्रत्येक व्यक्तीवर हात उगारणार का? हात आपण त्याच्यावरच उचलतो ज्यांना आपण कमी लेखतो, ज्यांना आपण गुलाम बनवून ठेवतो. मग ती बायको असो, मुलगी असो किंवा आई. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.